नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमधून बघा आपण आता संक्रांतीबद्दल माहिती घेणार आहोत की बघा आपल्याला संक्रांतीला कोणकोणत्या वस्तू खरेदी करायच्या नाही किंवा वाणामध्ये द्यायच्या नाही आहेत, त्या कोणत्या वर्ज्य सांगितलेल्या आहेत त्या आपण वस्तू बघणार आहोत या व्हिडिओमधून। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा आता संक्रांती हा सण सर्व स्त्रियांचा आवडीचा सण आहे। आतापासूनच त्या तयारीला लागलेल्या आहेत आणि हो ना मैत्रिणींनो, आणि बघा आता सर्वांचं ठरलेलं असतं की काही जणींचं खूप उत्सुकता असते की आता तिने हळदी कुंकाला मागच्या वर्षी काय दिलं होतं तर मी तिच्यापेक्षा चांगलं कसं देणार, हे लगबग सगळ्यांची चालू असते। आणि अशा स्पर्धासुद्धा अशा बऱ्याच जणी करत असतात। तर बघा मैत्रिणींनो, अशा स्पर्धा आता अगोदर तर बघा काय होतं, पूर्वीच्या काळी आपण जे सुगडं न्यायचो तेच वाण वट्या भरायच्या आणि त्याच्यात तेच वाण म्हणून द्यायचे सगळ्यांना। आजही खेड्यांमध्ये ती पद्धत आहे, गावाकडे ती पद्धत आहे आणि ती एकदम चांगली पद्धत आहे। बघा ते वाण हे खरं वाण आहे, त्याच्यामध्ये मग मिक्स गाजर असतं, वंबे असतात, पेरू असतो, बघा बिब्याची फुलं असतात, आपला बघा हरियालबूट असतो, असं वेगवेगळे कापलेले ऊस असतो, असं वेगवेगळे मिक्स भाज्या असतात त्याच्यामध्ये आणि ते सुगडसहित वाण म्हणून दिलं जातं। आणि ते धान्य ठेवायला आजही कामं येतं, त्याच्यामध्ये धान्य भरतात आणि आपण तेही पूजा करून ते एकमेकींना देतो। आजही ती गावाकडे पद्धत आहे। आणि बघा त्याच दिवशी संक्रांतीच्या दिवशीच ओट्या भरल्या जातात आणि ती योग्य पद्धत आहे। आता कसं असतं, जोपर्यंत आपण हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत चालू असतं आणि रथसप्तमीपर्यंत लगबग चालू असते आणि चढावर ओढ असते की आता तिने असं हळदी कुंकू केलं, मग तिने अशी सजावट केली, मग मी अशी सजावट करणार, मग तिच्यापेक्षा मी कशी वेगळी करू, हे प्रत्येकीचं वेगवेगळं चालू असतं। आता बघा ज्यांची म्हणजे परिस्थिती नाही आहे त्यांनी काही वाईट वाटून घेण्यासारखं नाही आहे। आणि खरंच मैत्रिणींनो, अशी स्पर्धा करण्यापेक्षा ना आजकाल खरंच कल असू द्या की दान धर्म करण्याकडे। आज दान धर्मांची एवढी आवश्यकता आहे, बरेच असे गरजू लोक आहेत की त्यांना खरंच मदतीची अपेक्षा असते आणि ती मदत म्हणून तुम्ही कोणत्याही स्वरूपात देऊ शकता। बघा ज्यांना खरंच गरज नाही, आज तुम्ही बघा पार्ट्यांसारखं हळदी कुंकू साजरं करतात, बऱ्याच जणी करतात, सगळ्याच करत असतील असं नाही पण बऱ्याच जणी करत असतात। आणि मग ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्या मनामध्ये येतं, ते ग्रुपच्या बाहेर पडले जातात आणि त्यांची मग मनामध्ये येतं की बाबा तिची परिस्थिती आहे, तिने असं केलं, मग मी कशी सजावट करू, मी काय मोठ्या मोठ्या वस्तू देऊ। तर बघा मनामध्ये असं वाईट वाटून काहीही घेऊ नका। हा सण आनंदाचा आहे, वाण लुटण्याचा आहे, ना की असं म्हणजे वस्तू आपण लुटण्याच्या नाही आहे। बघा हा आनंदाचा आहे, आनंद साजरे करण्याचा हा सण आहे आणि प्रत्येकीला तो अधिकार आहे। हा सवाष्णींचा सण आहे, त्याच्यामुळे हा आनंदाने साजरा करायचा आहे। स्पर्धा घेऊन किंवा स्पर्धा करून कोणालाही नाराज करण्यासारखा हा सण साजरा करायचा नाही आहे मैत्रिणींनो। आणि बघा आता आपल्याला माहिती आहे की सूर्यदेवाची उपासना हा पाऊस महिन्यामध्ये आपण करत असतो आणि सूर्यनारायण देवतांना आपण जेवढा आशीर्वाद घेऊ त्याच्या 10 पट आपल्याला देतात। म्हणून आपण ते चांगलं घेतलं तर चांगलं मिळतं, वाईट घेतलं तर वाईट मिळतं, म्हणून आपल्याला ना हे चांगलंच घ्यायचं आहे। बघा त्याबद्दल आपल्याला सुद्धा चांगलं फळ मिळालं पाहिजे। जन्म आपल्याला दुसरा मिळतो की नाही मिळतो हे कोणीही बघितलेलं नाही, त्याच्यामुळे ह्याच जन्मामध्ये आपल्याला पुण्य करायचं आहे आणि ह्याच जन्मामध्ये आपल्याला सर्व चांगले कामे करायचे आहे। आणि संक्रांतीला माहिती आहे तुम्हाला की दान धर्म करण्याला विशेष असं महत्त्व आहे आणि आपण संक्रांत हा सण 3 दिवस साजरा करत असतो। बघा भोगी हा भोगण्याचा दिवस असतो, संक्रांत हा लुटण्याचा दिवस असतो आणि बघा त्याचबरोबर किंक्रांत म्हणतो आपण, ज्याला कर म्हणतो, हा 3रा दिवस असतो। असे 3 दिवस संक्रांत आपली साजरी होत असते आणि मोठ्या उत्साहात सर्व साजरे करत असतात। तर आता बघा आपल्याला कोणत्या वस्तू ह्या खरं तर वाणामध्ये द्यायच्या नाही आहे, तर बघा प्लास्टिक हे वर्ज्य सांगितलेलं आहे। प्लास्टिकचे डबे काही बघा आता खूप म्हणजे रस्त्यावरती लागलेले असतात, प्लास्टिकचे डबे वगैरे प्लेट्स असतात, तर ते आपल्याला वाणामध्ये द्यायच्या नाही आहे। आणि बघा पर्यावरणाचं संरक्षण करणं हे आपल्याच हातामध्ये आहे आणि ते वर्ज्यही सांगितलेलं आहे। आपल्या शास्त्रामध्ये दुसरं सांगितलेलं आहे की लोखंडी वस्तू, स्टील हे सुद्धा वर्ज्य सांगितलेलं आहे। स्टील बघा, स्टील हे लोखंडामध्ये मोडतं हे माहिती आहे। आता आपण स्टीलच्या सुद्धा वस्तू देतो, परंतु त्यासुद्धा बघा असे काही आपण रस्त्यावरचे जे डबे वगैरे आणतो ते पण इतके धारदार असतात
तर त्याने सुद्धा बघा इजा होण्याची शक्यता आपल्याला असते. तर अशा धारदार वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहे. आणि बघा आता कोणी चाकू, कोणी बटाटे सोलण्याचं असतं तर ते सुद्धा देतं. असं खिसण्या बघा, खिसायच्या असं अद्रक वगैरे ते सुद्धा देतं. तर बघा अशा धारदार वस्तू आपल्याला प्लीज मैत्रिणींनो दानामध्ये द्यायच्या नाही आहे. त्या वर्ज्य सांगितलेल्या आहे. काटेरी वस्तू द्यायच्या नाही आहे. काटेरी चमचे असो किंवा तुम्ही बघा चाकू असो, अशा वस्तू आपल्याला अजिबात वाणामध्ये द्यायच्या नाही आहे. अशा आपल्या शास्त्रामध्ये वर्ज्य सांगितलेल्या आहेत आणि त्या आपल्याला वर्ज्यच करायच्या आहेत. त्यामुळे असे बघा आपण जसं देऊ ते आपल्याला परत फळ त्याचं तसं मिळतं. काटेरी वस्तू, नोकदार वस्तू, आता साडीच्या पिना असेल त्या सुद्धा नोकदार असतात. बऱ्याच घरांमध्ये लहान मुलं असतात बघा, आपण काही इतक्या भारीच्या देत नाही की त्या साधारण देतो, त्याच्यामुळे त्या इतक्या टोकदार असतात की लहान मुलांना त्याची इजा होण्याची शक्यता असते, आपल्यालाही असते. त्याच्यामुळे अशा काट्यांच्या, काटेरी पिना किंवा तुम्ही चाकू किंवा बटाटे असं सोलण्याचं ते कटर, अशा वस्तू तुम्ही प्लीज करून त्या अवॉइड करा आणि त्या वस्तू दान देऊ नका. प्लास्टिक दान देऊ नका, ह्या वर्जित सांगितलेले आहे. स्टील जे असेल ते सुद्धा वर्जित करा आणि ते सुद्धा बघा नोकदार असतं आणि तशा वस्तू सुद्धा तुम्ही देऊ नका. तुम्ही हवं तर आता तुम्ही म्हणाल मग द्यायचं तर आम्ही द्यायचं काय, तर बघा तुम्ही काय द्यायचं आहे तर तुम्ही पोथ्यांचे पुस्तकं जर कुणाकडे नसेल आणि ज्यांना वाचण्यामध्ये खरंच जे भक्ती करत असेल आणि ज्यांच्या घरामध्ये उपासना होत असेल अशांना तुम्ही ते ग्रंथ देऊ शकतात. बऱ्याच पोथ्या असतात त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्या देऊ शकतात. आपल्या जशी आपली शक्ती असेल तशी आपण त्या प्रमाणामध्ये आपण जे वाचणारे असतात त्यांना खरोखर वाचनाची आवड आहे, ज्यांच्यामध्ये पूजापाठ, ज्यांच्या घरामध्ये नित्यनियमाने होतो, तर त्यांना त्या पोथ्या ज्यांच्याकडे नसतील त्या ते पोथ्या तुम्हाला त्या स्वरूपामध्ये देऊ शकतात. बघा तुम्ही नाहीतर आरतीचे पुस्तक असतात, बऱ्याच असे उपवास असतात आपल्याला त्या आरत्या पाठ नसतात. हरतालिकेची आरती असो, हरतालिकेचे जे पुस्तक असतात बघा ते सुद्धा आपल्याला आपण दानात देऊ शकतो. आरतीचे पुस्तक असतात, त्या आरतीचे पुस्तकं सुद्धा आपण देऊ शकतो की आपल्याला एकाच पुस्तकामध्ये सर्व देवांच्या आरत्या ह्या मिळून जातात. किती कामाच्या वस्तू आहेत त्या मैत्रिणींनो. आणि खरंच अशा वस्तू जर दिल्या ना तर आपल्याला कामच येतात. नाहीतर तुम्ही बघा कोणी देवाचे वस्त्र असतात ते सुद्धा तुम्ही दानामध्ये देऊ शकतात. आपण स्वतःच घेतले पाहिजे देवाला, परंतु जर तुम्ही ते दिले तर ते तुम्हाला कामं येणार आहे. पितळेचे छोटे छोटे जर तुम्ही वाट्या वगैरे दिल्या, प्रसाद ठेवायला प्लेट्स वगैरे दिल्या तर त्या देवाला ठेवायला कामं येतात. बघा त्या मिळतात, खूप चांगल्या प्रकारे मिळतात. आणि अशा वस्तू ज्या असतात त्या देवाच्या ठिकाणी आपल्याला बघा देवपूजेमध्ये ते मांडल्या जातात आपल्या, आणि ते आपली भक्ती पण आपली पण होते. जे त्या कामाच्या वस्तू असेल तर त्या सुद्धा आपल्या कामं येतात आणि त्याचा सुद्धा आपल्याला आशीर्वादच मिळतो. नाहीतर दानाला भरपूर महत्त्व आहे. दुसरं तुम्ही दान बघा, आता बऱ्याच ठिकाणी नाश्ता वगैरे ठेवण्यात येतो, नाश्त्याबरोबर वस्तूसुद्धा दिल्या जातात. परंतु जर तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू वगैरे देत असाल तर त्या वस्तू जर अवॉइड करा. आणि जर तुम्ही अन्नदानच केलं, जर तुम्ही ते बघा स्नॅक्स म्हणून आपण ठेवतो, समोसे ठेवतो बघा, तुम्ही बरेच इडली सांबार ठेवत असाल, डोसे ठेवत असाल, असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही ठेवत असाल तर अन्नदान तर हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. तर तुम्ही बघा आता बऱ्याच प्रकारे आपण ते अन्नदान तुम्ही केलं तर चालतं. आणि ज्या वस्तू आहे त्या वस्तूच्या बद्दल तुम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जर असं हळदी कुंकू जर तुम्हाला आवडलं तर बघा, तर असं बघा सगळ्यांनी मिळून जर पैसे जमा केले, आणि बघा अनेक अनाथ आश्रम आहेत, असे लेकरांचे सुद्धा आश्रम आहेत, त्या बाल आश्रमामध्ये तुम्ही आणि वृद्धाश्रमामध्ये जाऊन काही वस्तू, ब्लँकेट्स असेल, नवीन कपडे असेल ते तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. ते सगळ्यात उत्तम असं हळदी कुंकू साजरं करणं असतं बघा. असे आपण तर घरी नेहमीच सगळे पदार्थ खातो आणि एकमेकींच्या घरी आता आपल्याला काही जाण्याला लागत नाही, आपण दिवसातून सुद्धा चक्कर मारतच असतो आणि नवीन नवीन पदार्थ हे प्रत्येकाच्या घरी बनवले जातात आणि आपण नाश्ता हा नेहमीच करत असतो. तर बघा तुम्हाला आवडलं तर असं सुद्धा हळदी कुंकू करा की तुम्ही पैसे जमा करून जर आता तुम्ही पेन्सिल्स देऊ शकता, पुस्तके वाटू शकता. हे ज्ञानदानाचे अत्यंत महत्त्वाचं असं साधन आहे. तुम्ही त्या मुलांना गरज असते बघा, पेन्सिलची गरज असते, पुस्तकांची गरज असते, वह्यांची गरज असते बघा. त्यांना तर तुम्ही युनिफॉर्म वगैरे असेल ते तुम्ही बघा प्रत्येकीने एक जरी घेतलं, असं नाही की खूप मोठं द्यायचं आहे. जशी शक्ती तशी भक्ती. तुम्ही 2 वह्यासुद्धा देऊ शकतात, 2 पेन्सिलचे बॉक्ससुद्धा देऊ शकतात. आणि वृद्धाश्रमामध्ये तुम्ही तेच नाश्त्याचा जो पदार्थ आहे
तो सुद्धा तुम्ही देऊ शकतात. आणि बघा, तुम्हाला दान जर करायचं असेल गरिबाला, तर कधीही वापरलेले कपडे तुम्ही देऊ नका. खूप फाटके असेल, आपण काय म्हणतो टाकून तर द्यायचे आहे, त्याच्यापेक्षा कोणाला तरी दिलेले बरे, एक कारणे लावायचं म्हणून आपण लावतो. तर तसं नका करू मैत्रिणींनो. आपल्याला बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये जर आणून छोटे झालेले असतील, ते तुम्ही घातलेले नसेल, तर तुमच्या मुलांचे वगैरे असेल किंवा तुमचेही चांगल्या अवस्थेतील असेल, तर तुम्ही ते दान करू शकतात. परंतु वापरलेले फाटके दान करू नका. खूप जणींना सवय असते की बघा, कोणाला तरी द्यायचे म्हणून देऊन टाकायचे, आणि अशा वापरलेले तुम्ही वस्तू आणि वस्त्र देऊ नका. आणि तुम्ही नवीन द्या. तुमच्याकडून नाही झालं तर तुम्ही तुमच्याकडून जे तुम्हाला शक्य असेल त्याचं दान तुम्ही करा. परंतु खूप मोठं दान नसेल शक्य ना, तर नका करू. परंतु असं चुकीचं सुद्धा दान करू नका. कारण की म्हणतात ना, आपण जसे कर्म करू ते कर्म आपल्याकडे पुन्हा परत येत असतं. म्हणून आपण जर चांगले कर्म केलं तर आपल्याला त्याचं चांगलंच कर्माचं फळ मिळतं. आणि आपण जर वाईट कर्म केले तर बघा, एखाद्याला गरज असेल म्हणून आपण काहीही जर दिलं तर ते चुकीचं आहे मैत्रिणींनो. असं नाही की ते गरजवंत आहे म्हणून आपण काही वस्तू कारणी लावू. तर बघा, अशा वस्तू जर आपण चांगल्या ज्या कामाच्या वस्तू आहेत त्या जर दिल्या ना मैत्रिणींनो, तर आणि असं वृद्धाश्रमामध्ये जाऊन आश्रमामध्ये जाऊन आपण जर असं हळदी कुंकू साजरं केलं ना, पैसे जमा करून, खरंच सांगते, त्याचा असा आगळा वेगळा आनंद आहे. आणि ते आगळं वेगळं असा हळदी कुंकू आहे. खरंच असे पैसे घालवण्यापेक्षा, प्लास्टिकमध्ये अशा वस्तूंमध्ये घालण्यापेक्षा जर आपण असं हळदी कुंकू सगळ्यांनी मिळून केलं ना, फुलाची पाकळी आपल्याकडून त्यांना मदत दिली ना, तर अतिउत्तम आहे. ते हळदी कुंकू सगळ्यात उत्तम आहे. आणि ते फळसुद्धा सर्वात उत्तम आहे. ते दानसुद्धा सर्वात उत्तम आहे. असं केलेलं दान आपल्याला सुद्धा त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे. आणि सूर्यनारायण देवता आपल्याला त्याचं फळ बघा 10 पटीने देतात. मग आपण वाईट फळ करण्यापेक्षा आणि मिळवण्यापेक्षा आपण चांगलं कर्म का नाही करायचं आणि चांगलं कर्माचं फळ का नाही घ्यायचं. तर अशा धारदार वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू आणि स्टील देण्यापेक्षा तुम्ही बघा, असे पैसे जमा करून तुम्ही वह्या पुस्तकं दान करू शकतात, पेन्सिल दान करू शकतात. आणि नाश्त्यांचे पदार्थ तुम्ही नाश्तासुद्धा एक टाईमचा वृद्धाश्रमामध्ये किंवा बाल आश्रमामध्ये देऊ शकतात. आणि तुम्ही पोथ्या दान करू शकतात ज्या गरजूंना नाही. नवीन वस्त्र असेल, तुम्ही ब्लँकेट्ससुद्धा देऊ शकतात. बघा, थंडीचे एखादं स्वेटर तुम्ही देऊ शकतात. या वस्तू आहेत की ज्याने आनंद मिळणार आहे आणि याचं चांगलं कर्माचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. बघा, आपल्याला पुढचा जन्म कसा मिळतो हे कोणी बघितलेलं नाही मैत्रिणींनो. म्हणून ह्याच जन्मामध्ये आपण कर्म चांगले करायचे आहेत. तर बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.